हाय हॅलो नमस्कार, मी सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी इथे पावभाजी बनवण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली आहे आणि मी ही पावभाजी कुकरमध्येच बनवणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये वाटाणा, बटाटा आणि फ्लावर हे चिरून घेतलेले आहे। एक कांदा आणि एक टोमॅटो ही मी कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे। हे 2-3 शिट्ट्यामध्येच आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। तर चमच्याने अगदी व्यवस्थित मी फेटून घेते। जे पावभाजीचं मॅशर आहे त्याने थोडंसं मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे याला कुकरमध्येच। तर अशा प्रकारे भाजी केली तर कमी साहित्यामध्ये आणि पटकन होते ही भाजी आणि टेस्टलाही खूप छान लागते। तर इथे कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे। तेलामध्ये आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर मी ते भाजून घेते। तर आता कांदा टोमॅटो आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्येच मी जे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती घालून घेते। तेही आपल्याला चांगलं मिक्स करून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट वगैरे सर्व चांगलं भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि पावभाजी मसालाही मी थोडासा घालून घेते याच्यामध्ये। ज्या आपल्याकडे भाज्या आहेत त्याच मी फक्त शिजवून घेतलेल्या आहेत। बटाटा, फ्लावर, वाटाणा आणि कांदा आणि एक टोमॅटो घातलेला आहे याच्यामध्ये फक्त। तर एवढे साहित्य घेतलेले आहे आणि जे आपण बारीक करून घेतलं होतं ते आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर फक्त 5 मिनिटांमध्येच ही आपली भाजी तयार होते आणि खूप टेस्टही होते। तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। माझ्याकडे थोडंसं लोणी आहे तेही मी ह्याच्यामध्ये घालून घेते पावभाजीमध्ये, याने सुद्धा टेस्ट खूपच छान लागते। अप्रतिम अशी ही भाजी तयार होते। म्हणजे बाकीचे जे काही भरपूर साहित्य आपण जे घालतो याच्यामध्ये बीट घालतो किंवा बाकीचे शिमला मिरची वगैरे घालतो ते जरी नसलं तरी चालतं आहे त्या साहित्यामध्ये। ही भाजी बनवून बघा तुम्ही, खूप छान आणि खूप टेस्ट लागते। तर कलरही बघा किती छान आलेला आहे त्या भाजीला आपल्या, मस्तच होते भाजी। तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। तर मी ते चपातीचा तवा घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं लोणी घालून घेतलेलं आहे, थोडीशी भाजी टाकून घेतलेली आहे, पावभाजीचा मसालाही थोडंसं भुरभुरलेला आहे। तर थोडीशी कोथिंबीरही घालून घेते आणि मला पावभाजीचे जे पाव मिळतात गोल गोल तर ते मिळाले नाहीत, बंद पाव मला मिळालेले नाहीत। तर मी ते ब्रेड अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। ब्रेडबरोबर सुद्धा ही पावभाजी खूप छान लागते, खूप टेस्ट लागते।
तर अगदी कमी साहित्यामध्ये इथं आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे। ब्रेड ही अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, सर्व कांदा टोमॅटो वगैरे घेतलेला आहे, बटर घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे। अगदी म्हणजे हॉटेल स्टाईल अशी भाजी तयार झालेली आहे, खूप टेस्ट झाली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेली पावभाजी माझी आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। तर अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।